हेल्थच्या बाबतीमध्ये इंद्रायणी मेडिसिटीचा प्रकल्प आल्यानंतर निलेश लंकेंनी सुद्धा हेल्थच्या बाबतीतले अनेक मुद्दे जे उपस्थित केले त्या संदर्भात सुद्धा एकूण पब्लिक हेल्थ स्ट्रेंथनिंग आणि कॅन्सरचा जो प्रिव्हेलन्स वाढतो या संदर्भात आपल्याला काय करता येऊ शकतं, पीएम केअरचा फंड कसा वाढवू शकतो, या संदर्भात या सगळ्या ज्या चर्चा होत्या, मला वाटतं या जास्तीत जास्त या पॉलिटिकल पेक्षा या पॉलिसी मेकिंगच्या संदर्भातल्या चर्चा होत्या आणि त्या अतिशय सकारात्मक झाल्या. पॉलिसी मेकिंग संदर्भामध्ये लॉ अँड ऑर्डर असेल तर अमित शहा आहे किंवा दुष्काळ असेल त्या संदर्भामध्ये अमित शहा तर वेगवेगळ्या विषयासाठी वेगवेगळे मंत्री आहेत तर तुम्ही मंत्री पंतप्रधानांकडे घेतात. तर यामध्ये रेल्वे मंत्री महोदयांना अनेकदा या संदर्भामध्ये भेटून सुद्धा झालेलं आहे, या संदर्भात पार्लमेंटच्या फ्लोअरवर सुद्धा या गोष्टी झालेल्या आहेत आणि यानंतर आता यू हॅव टू गो टू द हायर ऑथॉरिटी. ही परिस्थिती रेल्वेच्या बाबतीतली जे सगळ्या समस्या आहेत या संदर्भामध्ये आहे, कारण याच्यातून तोडगा निघत नाहीये. माझा आक्षेप कुणावर आहे, माझं म्हणणं आहे की याच्यातून जर तोडगा निघत नसेल तर आपल्याला ही गोष्ट योग्य ठिकाणी ही मांडावी लागेल. आता पीएम गतिशक्ती टर्मिनल जी गोष्ट आहे, आज तुम्ही माझ्या मतदारसंघातील चाकण एमआयडीसीची जर परिस्थिती बघितली तर 1.5 लाख कोटीपेक्षा जास्त महसूल असणारी एमआयडीसी आज अक्षरशः खड्ड्यांचं साम्राज्य. मग याच्यामध्ये ही जर गोष्ट मांडायची आहे म्हणजे अनेक ठिकाणी मांडून जर त्याला दाद मिळत नसेल त्यामुळे ती सर्वोच्च ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. कसं तर नक्कीच यापुढे आता त्यांच्याकडून काय पावलं उचलली जातात हे पाहू. महाराष्ट्र सरकारला त्यांच्याकडून काय सूचना जात आहेत, कारण यामध्ये काही पार्टी महाराष्ट्र सरकार सुद्धा काही गोष्टी या पूर्णपणे केंद्र सरकारच्या हातात होते. त्यांच्याकडून काय पावलं उचलली जात आहेत ती पाहू, कारण ही गोष्ट घडली पाहिजे, ही गोष्ट झाली पाहिजे, यासाठी आम्ही सगळे आग्रहीच आहोत. आदरणीय पवार म्हणजे एकूण आम्ही जेव्हा हेल्थ आणि या सगळ्या गोष्टींविषयी जी चर्चा करत होतो की कॅन्सरचं वाढत जाणारं प्रमाण आणि यानंतर पीएम केअर मधल्या तरतुदींमध्ये काय बदल झाले पाहिजेत या अनुषंगानं बोलत असताना मान्य पंतप्रधानांनी पवार साहेबांच्या एनर्जीचं आणि एज इज जस्ट नंबर अशा पद्धतीनं मान्य पवार साहेबांचं पंतप्रधानांनी कौतुक केलं. निलेश लंकेने ही आवर्जून मागणी केली की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वेगळं कॅन्सर हॉस्पिटल असावं. त्या अनुषंगानं त्याच्यावर पर्याय काय होऊ शकतो, तर यामध्ये इंडस्ट्रियल कॉरिडॉर्सचा CSR पूल जर झाला तर एक वेगळ्या माध्यमातून हे कॅन्सर हॉस्पिटलचं येऊ शकतं. त्यावर सुप्रियाताईंनी टाटा मेमोरियलचे जे अधिकार आहेत ते माननीय पंतप्रधानांकडे आहेत आणि तिथला जो एज डिफरन्स जो आहे, रिटायरमेंट एजचा जो एक फरक आहे, या संदर्भामध्ये त्यांचं लक्ष वेधलं.